नमस्कार सर, ब्रिलियंट टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. मी प्रतिनिधी प्रणाली अविनाश रासे. 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा 2024 मध्ये आज आपण नागरिकांची प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया. काय आहेत सध्याच्या आता म्हणजे आपल्या प्रतिक्रिया? मास्टर को वोट देने का है, 1 नंबर अपने को बटन दबाने का है. मास्टर अपना इतना काम करे सो है. हम यहाँ पे घरकुल के हम झोपड़पट्टी में ऐसा रहे थे, मगर हमारे को एक महल के जैसा बना के दिया सर मास्टर हमारे वास्ते. परिणीति शिंदे ऐसा काम करी, हमारे को पाटिंबा देती कर को बोली मास्टर को, मगर पाटिंबा नहीं दी. मगर हमारा मास्टर ऐसा शेर है, पूरे बैकां के तरफ से हमारा मास्टर निवड़ को आने वाले हैं. हम पाटिंबा देंगे मास्टर को और हम मास्टर को वोट डालेंगे 1 नंबर से. हमारे को घरकुल में बहुत सारे काम करे सो है. उन्होंने पानी नहीं आता था हमारे पास, पानी डेनिश का काम, पानी का जो था, पानी का प्रॉब्लम था. जब वो हमारे पास पानी है ना, इतना पानी आ रहा सो है ना, मास्टर ये काम हमारा पूरा करे सो है अच्छे से. हम धन्यवाद मॅडम. आपली काय प्रतिक्रिया आहे? आमचा मास्तर आहे ना, शास्त्रीनगरमध्ये आम्ही राहत होते रहिवासी म्हणून. मग तिथं पाणी पण नसतं तर गिलास पाणी भरत होते. आम्ही इथं आल्यानंतर ना, इथं पण 8 वर्ष आम्ही त्रास काढले. मग नंतर आता मास्तर नको म्हणले तर पाणी दिले आम्हाला. लई मेहरबानी आहे मास्तरचा आम्हाला लई उपकार आहे त्याला मला आमचा. आम्ही त्यांना 1 नंबर बटन दाबूनच वोट देणार आहे. मग प्रणिता शिंदे एवढा धोका दिले, त्यांनी परत इकडे आले ना, त्यांनी तोंड पण दिसत नाही. त्याचं तोंड तसं करणार आम्ही. त्यांनी तसं केलं आम्हाला, हे करते ते करते, मोठे गोष्टी केलेल्या आहे. आता तोंड पण दिसले नाही. आता काय गरीब आहे म्हणून बघायला पण आले नाही, एकदा पण बघितले नाही. आता काय म्हणते, आता आय काँग्रेसच जिंकणार, आता मास्तर येणार नाही असं लोकांना पण सांगितले. त्यांना वोट घालायचं नाही, आम्ही त्यांना जिंकूनच घेऊन येणार आहे. आम्ही 1 नंबर बटन दाबणार. धन्यवाद मॅडम. आपली काय प्रतिक्रिया आहे? ढेनीज अपने को ढेनीज भरीच यहाँ ढेनीज का रोड का मास्टर है तो हमारे सब करते हैं. नमस्कार मॅडम, काय आपली प्रतिक्रिया आहे? हिंदी बोल. हो, हमको सबसे पहली बात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष के जो नेता हैं हमारे, आज बचपन से लेकर अभी तक उनकी पीड़ा न पीड़ ये राजकारण में ये करे गुतेले है. लेकिन इच्छा है हमारी कि मास्टर को किनको लाना, क्यों लाना, क्या हमारा काम है उसके अंदर. तो हमारे बहुत सारे काम है. मास्टर इतने काम किए ले है, आज तक कौन सा नेता काम करके नहीं दिखाया सोलापुर के अंदर. यंत्र माफ का रंदे, बीड़ी कामगार का रंदे, आधी रोटी बीड़ी कामगारों के हाथ में है. और जो भी रेल नगर बनाया है, गोदूताई बनाए है, ये सब हमारे ताकत बलबूते पर बनाए है, किसकी हिम्मत पर नहीं. जो सब्सिडी मिली है, जो घरकुल बनने के लिए, ये कामगारों कष्टकरी का पैसा है, सरकार का नहीं है. सरकार ने नहीं दिया पैसा हमको, कष्टकरी का पैसा है. हमारा जो फंड जमा होता है, वेलफेयर फंड के अंदर पैसा है हमारा 15 कोटी रुपए हमारे वेलफेयर फंड के अंदर बीड़ी कामगारों का है. आज मोदी की वापर है उसके अंदर. तो हम क्या मांग रहे हैं, वेलफेयर फंड का पैसा है हमारा बितेला, लेकिन हमारे बीड़ी कामगारों को देना चाहिए. योजना कौन सी है उसके अंदर, घर बांधने के लिए जो बीमार है उनको देना चाहिए. जो घर में खर्चा शादी का है वो देना हेल्पर फंड के अंदर, वो तो बंद करेंगे. तो आज है ना, बीड़ी कामगारों को अगर बीड़ी कामगार बनाते बनाते मर गई होंगी, उसका इंतकाल हुआ होगा, तो उसको 10,000 देने का लाभ था. लेकिन वो भी बंद किए ले. जो पालना घर था बीड़ी कामगारों का, वो भी बंद किए ले है. सब वो कायदे के अंदर कपात करते गए. 2004 के अंदर ये मोदी सरकार ने जो कायदे लिया है, कायदा भाजपा ने, ये कायदे का चुकी का है धूम्रपान विधेयक कायदा. ये धूम्रपान के अंदर सारे गरीबों का नुकसान है. और सारे ऑल इंडिया में 4 से 5 कोटी लोग बीड़ी कामगार उद्योग में काम करने वाले लोग हैं, वो रास्ते पर है. आज आधे लोग ठेकेदारी में गए हैं, आधे लोग खाली कार के थोड़े बचे ले. आज भांडवलशाही लोगों को साथ देता है ये सरकार, क्योंकि भांडवलशाही को साथ देते, गरीबों का साथ नहीं है. जब निवडणूक आती है ना, गरीबों के पास आते 500, 1000, 2000, 5000 देकर
मतदान लेके जाते, 5 साल के बाद और दोबारा आते। पर विकास क्या करे उन्होंने, या कांग्रेस हो या बीजेपी हो। पैसा उकळण्याचा धंदा भाजप आणि काँग्रेसने केलेला आहे, हे मात्र आम्ही विसरणार नाही, कदापि विसरणार नाही। आता राहिलेला जो प्रश्न आहे, आमच्या घरकुलमध्ये गोदताई पोर्डेकर मध्ये अंतर्गत रस्ते व्हायला पाहिजे आणि ड्रेनेजचा प्रश्न सुटायला पाहिजे, दिवाबत्तीचा प्रश्न सुटायला पाहिजे, नगर परिषद व्हायला पाहिजे। त्याचबरोबर विडी कामगारांना जे विडी कामगाराचा जो मोबदला, जो विडीची मजुरी आहे, ती मजुरी त्या बँकेमध्ये न टाकता ते हातामध्ये द्यायला पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न, महत्वाचा लईच महत्वाचा प्रश्न आहे आमच्या समोर, किमान वेतनाचा प्रश्न आहे। किमान वेतनाच्या प्रश्नामध्ये एवढा मोठा घोटाळा झालेला आहे। आता सरकारला आम्हाला धूम्रपानाचा कायदा जो आहे, धूम्रपानाचा कायदा 2004 ला लागू झालं। 2004 पासून मला आतापर्यंत आठवतं, माझी बुद्धी एवढी शार्प आहे, 2004 पासून ते आतापर्यंत बिडी उद्योग जो वाचवलेला जो एकमेव माणूस आहे, कष्टकरी कामगाराचा जो नेता आहे, फक्त आडम मास्तर आहे। त्या आडम मास्तराला या वेळेस आम्ही विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि गप्प बसणार नाही। आणि मला एक सांगायची शेवटची एक इच्छा आहे, आता जनता पण जागृत आहे, त्या जनतेवरती आधारलेला आहे। आता रेनगर एवढी मोठी वसाहत निर्माण केली, रेनगर हे फक्त आडम मास्तर फक्त वसाहत निर्माण केलेला आहे। आता 2 दिवसापूर्वी मोदी साहेब इथं आले, मोदी साहेबांनी भंकस मारला, त्या ठिकाणी काय म्हटलं की बाबा आम्ही त्या ठिकाणी त्यांना निधी दिलेला आहे आणि आमच्या नावाखाली उदे आडम मास्तर करतोय। अहो, सत्ता कुणाची पण राहिल्यानंतर त्यांना निधी द्यावं लागेल की, आम्ही तुम्हाला निवडून त्या सत्तेमध्ये बसवलेलं होतं ना आमच्या लोकांनी, आणि लई मोठं पाप केलं होतं भाजपा निवडून देऊन त्या ठिकाणी। मग पुन्हा एकदा सांगते, रेनगरची सबसिडी जर कमी करून जर घ्यायची जर असेल 2,10,000 रुपयाची, ते माणूस कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर ते विधानसभेमध्ये जायला पाहिजे। सर्व मोमेडीन लोकांना मी आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करते, येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी विडा हातोडा तारा त्यांचं चिन्ह आहे, हसिया हातोडा तारा या बटन समोर 1 नंबरच्या बटन समोर त्या ठिकाणी बटन दाबून येत्या 20 तारखेला त्यांनी भरघोस प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून देतील अशी मी पण अपेक्षा बाळगते। आणि सर्वांचं, विडी कामगाराचं, सुशिक्षित बेरोजगाराचं, शिलाई कामगाराचं, रेडीमेडचं, त्याचबरोबर कष्टकरी असंघटित कामगारांमध्ये जगणारे सर्व लोकांचं त्या ठिकाणी वडर समाजापासून ते सर्व लोकांचं, मोची समाजापासून ते सर्व लोकांचा पाठिंबा त्या माणसाला आहे। कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांना विधानसभेमध्ये पाठवल्यापर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीये। या ठिकाणी मी 1 नंबरचं बटन दाबून त्यांना या ठिकाणी मी विधानसभेमध्ये घेऊन झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मी बोलून मी थांबवते। हे घरकुला फक्त 40,000 रुपये मध्ये बसलेला आहे। तुमचं रेनगरचं किती झालेला हो पैसा? हा, एकीकडे बँकेमध्ये 2200 रुपये हप्ता भरायचं, एकीकडे मोदी साहेबांचा हप्ता भरायचा 2200 रुपये, डबल हप्ता भरायचा। आमची महिला आता विचार करत आहे आम्हाला घरकुलच नकोय त्या ठिकाणी। मग तूच येऊन राहा। आता गेल्या वेळेस तू सांगितलेलं होतं की मताचं विभाजन तू कसं केलं होतं, जय श्री राम म्हणून। अरे अल्लाह हमारे भी दिल में है, रहीम भी हमारे दिल में है, राम भी हमारे दिल में बसते हैं। हम अभी तक बोले नहीं है हमारे। आता परवा दिवशीची बातमी आहे का मॅडम, लय महत्वाची, देवेंद्र कोडे साहेबांची त्या ठिकाणी श्रीधर कोंड्यालची बायकोनं त्या ठिकाणी मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये काय केलं, पूजा केली। पूजा करून काय केलं, लगेच त्या ठिकाणी बैठ सोडली की बाबा आमचं देव सुरक्षित नाहीये मंदिरामध्ये, देव सुरक्षित जर ठेवायचं जर असेल तर तुम्ही भाजपाला निवडून द्या देवेंद्र कोडे साहेबांना। अरे त्या देवामुळेच आम्ही इथं प्राप्त झालेलं आहे, त्या देवाचे मी दर्शन करतो। आता एका ताईनं सांगितल्याप्रमाणे की बाबा त्या ताईला बसून आम्ही त्या ठिकाणी देवीची पूजा त्या ठिकाणी 9 दिवस आम्ही पायी चालत त्या ठिकाणी जातो। त्या देवीला आम्ही मानतो त्या ठिकाणी। हिंदू समाज राहू दे, मोमेडीन समाज राहू दे, जातीभेद नष्ट करून त्या ठिकाणी जाती सलोखा राखून त्या ठिकाणी प्रत्येक सण आम्ही चांगल्याच प्रकारे सलोखाना चांगलं तयार करतो। आणि त्यात देवेंद्र कोटे भाडकवून सांगितलं की गेल्या वेळेस की बाबा आम्ही मोमेडीनच्या लोकांना त्यांच्या पाकिस्तानला पाठवतो। त्या भाडव्याला मला अक्कलला विचारायचं त्याला तू यावेळेस जिंकून आला ना, तुलाच मी पाकिस्तानला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी मात्र नक्की, हे मी नाटक आहे माझं। आणि दुसरा एक राहिलेलं आहे माझं, त्या प्रणिती शिंदेचं जे भाषण आहे फक्त खोटाडेपणाचं भाषण आहे, फक्त खोटं बोलते आणि रेटून बोलते। हे त्याकडे कला आहे, डोळे काय एकीकडे फिरवती, बोलती काय एकीकडे,
आणि थापा काय काय एकीकडे मारती त्या ठिकाणी. आम्हाला चॅलेंज काय केलं, साहेब काका तुम्ही या, आडा मासाला सांगते, हा काका तुम्ही या, तुम्ही माझे पूज्य गुरुजन वर्ग, तुम्ही या स्टेजवरती, तुम्ही या आणि ते सभेला अटेंड करा आणि तुम्हाला रेरंग संदर्भात तुम्हाला बोलायचे, मोदी तुमच्यावरती टीका करत आहे, अशा प्रकारचे तुमचे थापा तुम्ही बंद कर ग बाई. ते चेतन नरोटे तुम्हाला तर ते विसरूनच गेलाय मी चेतन नरोटेला. चेतन नरोटे कुठे दिसणारच नाहीये त्या ठिकाणी. त्याची पण डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे पण नक्की आहे. आता मला कळकळीची सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना विनंती आहे, त्या ठिकाणी लाडकी बहिणीच्या योजनेच्या खाली त्या ठिकाणी आम्हाला आमिष जे दाखवलेलं आहे ते पूर्णपणे संपूर्णपणे चुकीचं होतं. त्या ठिकाणी कुठलीही योजना तिने आतापर्यंत टिकवलेली नाहीये मोदीच्या सत्तेमध्ये. अटल पेन्शन योजना राहू दे, आयुष्यमान कार्ड राहू दे त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर आभा कार्ड राहू दे, ई श्रम कार्डवरती 3000 रुपये टाकतो म्हणून सांगितला भामटा भोकाचं. आता एक भाषा भामटा बोलणारा कोण जर सरकार जर असेल तर फक्त एकमेव मोदी सरकार. आयुष्यमान कार्डावरती आम्हाला काय म्हणलं, 5 लाख रुपये तुम्हाला फाट दिने टाकतो म्हणून, हा विमा उतरवतो त्या ठिकाणी. आणि आता तर या साहेबांनी अजून बसलेलं पण नाही सत्तेमध्ये, काँग्रेसचे साहेबांनी, आणि फटाफट फटाफट तुम्हाला 3000 रुपये टाकतो म्हणून. कुठल्या ह्याच्या लाडकी बहिणीच्या खाली, लाडकी बहिणीच्या खाली तिने 3000 रुपये सांगते आणि हे सांगते बाबा 2100 रुपये. आणि थापा मारण्याचीच गोष्टी चाललेल्या आहेत. आयुष्यमान कार्ड बोगस आहे, आभा कार्ड बोगस आहे, ई श्रम कार्ड बोगस आहे, अटल पेन्शन योजना तिची बोगस आहे. फक्त एकच टिकलेली जी आतापर्यंत मला वाटतं लहानपणापासून मी बघते, माझी आजी पण घेत होती, आता पण माझ्या घरामधले पण लोकांना आजूबाजूच्या लोकांना माहित आहे, इंदिरा गांधी पेन्शन योजना मला माहित आहे. हा हे मात्र नक्की आहे. तेव्हाचं काळ वेगळं होतं, आताचं काळ वेगळं आहे. त्यांना पण चटका लई लागलेला आहे, पैसे कमवायची धमक त्यांच्यामध्ये पण चालू झालेली आहे. आता मला विनंती अशीच करायची आहे सर्व मतदार बंधू भगिनींना की बाबा येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबवायचंय आणि आडा मास्तरांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. आमचं सर्वांचं एकच चिन्ह आहे, कोयता हातोडा तारा. येताना आम्ही एकच नंबरला बटन दाबवणार आहे, कोयता हातोडा तारा. आणि आडा मास्तरला विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही. धन्यवाद.